वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। राहुरी तालुक्यातील करजगावमध्ये माणुसकीला काळीमा, भिल्ल समाजातील महिलांवर प्राणघातक हल्ला, अल्पवयीन मुलींचा विनयभंग, गुन्हा नोंद न झाल्यास आंदोलनाचा इशारा। 50 वर्षांपासून कास्त असलेल्या जमिनीवरून वाद, फावडे कोयते लोखंडी सळीने हल्ला, जखमींवर अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। राहुरी तालुक्यातील करजगावमध्ये घडलेली ही घटना केवळ मारहाणीची नाही, तर आदिवासी समाजाच्या सुरक्षिततेवरचा थेट हल्ला आहे। भिल्ल समाजातील महिला, लहान मुले आणि अल्पवयीन मुलींवर जमावाने प्राणघातक हल्ला करत विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। इतकं होऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त केला जातोय। करजगावमधील गट क्रमांक 28 मधील जमीन भिल्ल समाज गेल्या 50 ते 60 वर्षांपासून कास्त आहे। याच ठिकाणी काही लोक एकत्र जमल्याचे पाहून विचारणा केली असता जमावाने अचानक हल्ला चढवला। फावडे, कोयते, लोखंडी सळई आणि दांड्यांच्या सहाय्याने महिलांवर, लहान मुलांवर अमानुष मारहाण करण्यात आली। महिलांवर धारदार शस्त्रांनी वार करून अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ केली, घरे पेटवण्याची धमकी दिली। राहुरी पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल नाही। गुन्हा तात्काळ दाखल झाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे। वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, राहुरी। वंदना देवदास गांगोडे, माझं वय 25। आम्ही आमच्या वावरामध्ये करजगाव इथे वावरामध्ये आम्ही गायांसाठी चारा आणायला गेलेलो होतो। तर माझे भाऊ आणि ते शेतीमध्ये काम करीत होते। तर गावातले लोक काही आमच्या वावरामध्ये रोटा मारण्याची याची त्याची धमकी देत होते। त्यांना ते रेकॉर्डिंग करत होते। तर माझा एक मोठा भाऊ होता, तर तो रेकॉर्डिंग करत होता। तर त्यांचा फोन एका ताईने घेऊन आणि नदीमध्ये फेकून दिला। तर मग सगळेजण त्यांच्या मागं घेऊन कोराडी कोयते असे घेऊन त्यांच्या मागं पळत सुटले। तर आम्ही तिथं गेलो। तर मग माझ्या भावजाईन आम्ही सगळे तिथं आलो। तर ते त्यांना हानीत होते। तर आम्ही त्यांना म्हणलो, का आमच्या माणसांना हाणू राहिले? तर त्यांनी बाया सुद्धा बघितल्या नाही, बायांना सुद्धा त्यांनी कुऱ्हाड्यांनी खोऱ्यांनी त्यांनी असे हाणमार केली। तर आम्ही घरी पळलो। घरी आले माझे भाऊ आणि ते सगळे घरी पळाले। तर ते घरामध्ये घुसून त्यांना बाहेर काढून त्यांना हाणीत होते। तर म्हणायचे, या आदिवासी लोकांना इथं थांबून नाही द्यायचे, यांचे घर पिटून द्या। माझ्या भावांचे डोके फोडले, एका भावाच्या हाताला लागलं, म्हणजे पूर्ण एकदम बेशुद्ध पडूस तोवर ते हानीत होते। माझे एक भाऊजाई आहेत, त्यांना तर फार बेशुद्ध पडतं। जोपर्यंत रक्ताच्या थारोळ्यामध्ये ते माणसं पळत नव्हते तोपर्यंत ते त्यांना सोडित नव्हते। तर यांना सगळ्यांना आम्ही धरायचा प्रयत्न करायचो। ते लहान पोरं सुद्धा बघत नव्हते, लहान पोरांना सुद्धा धरून असे पकडीला फेकून द्यायचे ते बाई। तर मग मी काय केलं, लहान पोरांना सगळं गोळा केलं घरामध्ये, एका ठिकाणी त्यांना कुलूप लावून घेतलं, कोंडलं आणि मी बाथरूम मध्ये गेले। तर बाथरूम मध्ये गेले तर तिथं सोयब इस्माईल पठाण आणि अमोल बाळासाहेब गायके आणि अनिल बाळासाहेब लोंढे आणि गणेश कोबरणे आणि विश्व सोयब पठाण हे सगळ्यांनी कुऱ्हाडींनी कोयत्याने दरवाजा तोडून आणि मला इथं कोयत्याने हाणलं आणि त्यांनी माझे हातपाय धरले। तर घरामध्ये पुरे होत्या, तर त्यांच्या सुद्धा ते दरवाजा फोडायला गेले। तर मी तिथं दरवाजामध्ये उभा राहिले। तर त्यांनी मला चौकून खाली पाडलं। माझ्या हातावर फोन होता, रेकॉर्डिंग चालू होती। तर माझ्या हातावर ते सोयब पठाण अमोल गायके येईने माझ्या हातातून फोन हिसकून घेतला, माझे हातपाय दाबून धरले आणि मला ते हाणू लागले। जोपर्यंत माझ्या डोक्यातून रक्त वाहिलं, मी बेशुद्ध पडले, तोपर्यंत ते मला हाणत होते। इथून पुढे मला काहीच माहिती नाही। करजगाव, राहुरी तालुक्यातील करजगाव या ठिकाणी काल आदिवासी भिल्ल समाजावर जो प्राणघातक हल्ला झाला, या हल्ल्याचा आदिवासी बचाव समितीच्या वतीने प्रथम मी निषेध करतो। अतिशय घृणास्पद असा हल्ला आहे। आदिवासी महिलांवर, अल्पवयीन मुलींवर आणि त्या मुलांवर, त्यांच्या मुलांवर तसेच पुरुषांवर अतिशय प्राणघातक हल्ला केला। आदिवासी जी जमीन कसत होते त्या जमिनीमध्ये एक जमाव, त्या गावाचा जमाव आला। तो जमाव कशासाठी जमला हे बघण्यासाठी हे आदिवासी त्या ठिकाणी गेले
ते गेले असताना त्या जमावणे डाळी यांच्यावर हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता. याच्यामध्ये ह्या महिला अतिशय जखमी झाल्या आहे. यांच्यावर कोयत्याने, फावड्याने, त्यानंतर आपल्या सुऱ्याने, तीक्ष्ण हत्याराने असे अतिशय घृणास्पद असे त्यांच्यावर वार केले. त्यानंतर आज या ठिकाणी आम्ही आदिवासी बचाव समितीच्या वतीने या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे. पोलीस स्टेशन ज्या टायमाला ते गेले त्या टायमाला त्यांची पोलिसांनी कुठलीही फिर्याद घेतली नाही. पोलिसांनी त्यांना मेमो दिला, तुम्ही याच्या रुग्णालयामध्ये जा, ॲडमिट व्हा, आम्ही तुमची फिर्याद घ्यायला त्या ठिकाणी होतो. पण अद्याप दुसरा दिवस उजाडला आहे, पोलिसांनी अद्याप त्यांची फिर्याद घेतली नाही, कुठले जबाब घेतले नाही. या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की 24 तासाच्या आत पोलिसांनी सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही, त्यांना अटक केली नाही, तर आदिवासी बचाव समितीच्या वतीने तीव्र आंदोलन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उभे राहील. याची सर्वस्वी जबाबदारी राहुरी पोलिसांवर राहील. मी ज्ञानेश्वर आहिरे, आदिवासी बचाव समिती संस्थापक सदस्य.